नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील एकल महिला, विधवा महिला, परित्यक्ता महिला, निराधार महिला या सर्वांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला पिवळं रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याला हा शासन निर्णय माहीत नसल्या कारणाने आपण सुद्धा तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे कागदपत्र अपूर्ण आहेत म्हणून आपला अर्ज नाकारला जातो. किंवा जर समजा तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे तरच तुम्हाला पिवळा रेशन कार्ड मिळणार. त्याचबरोबर तुमच्याकडे पत्त्याचा पुरावा लागतो, म्हणजे लाईट बिल असेल किंवा घरपट्टी असेल, हे जर असेल तरच तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळतो, अन्यथा रेशन कार्ड मिळत नाहीत. त्याचबरोबर असाही विषय या ठिकाणी काही तहसीलदार कार्यालयामध्ये असतो की एका व्यक्तीच्या नावाने रेशन कार्ड देता येत नाहीत. तर हे सर्व काही चुकीचं आहे. तुम्हाला फक्त एक हमीपत्र आणि एक नवीन रेशन कार्डचा अर्ज आणि जर समजा संबंधित तलाठ्याचा पंचनामा आणि आधार कार्ड एवढं जरी कागदपत्र जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्हाला पिवळं रेशन कार्ड मिळणार आहे. हमीपत्र द्यायचं आहे तुम्हाला. हमीपत्रासंदर्भात या अगोदर तुम्हाला व्हिडिओ दिलेली आहे. म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी तुम्ही हमीपत्र म्हणजे स्वतः लिहून देतोय की माझं उत्पन्न एवढं आहे, हे जरी तुम्ही दिलं तरी सुद्धा तुम्हाला पिवळं रेशन कार्ड मिळतो. आता पिवळं रेशन कार्ड मिळण्यासंदर्भात राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून जो काही शासन निर्णय ठिकाणी जाहीर केलाय तो शासन निर्णय तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण त्या शासन निर्णयाची माहिती असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे किंवा त्यांना त्या संदर्भात जे अधिकारी असतात त्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा तुम्ही जे काही नियम लावताय असा प्रशासनाने किंवा शासनाने कोणताच नियम लावलेला नाहीये. आम्ही निराधार आहोत, आम्ही परित्यक्ता आहोत, आम्ही विधवा महिला आहोत, आम्ही एकट्या राहत आहोत, आम्हाला पिवळं रेशन कार्ड मिळालं पाहिजे. इथे एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी दिलाय की जो काही रेशन कार्ड तुम्हाला मिळणार आहे हा तात्पुरत्या स्तरासाठी असणार आहे, पण तुम्हाला बेनिफिट मात्र मिळणार आहे. तर त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेऊया. तर या ठिकाणी आपण दोन शासन निर्णय बघणार आहोत. पहिल्या शासन निर्णयामध्ये आपण हे बघणार आहोत की तुम्हाला रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे का, आणि पुढच्या शासन निर्णयामध्ये ते जे रेशन कार्ड आहे हे पिवळं रेशन कार्ड मिळालं पाहिजे. या संदर्भात दोन शासन निर्णय. यामधील पहिल्या शासन निर्णयामध्ये बघा, परित्यक्ता, विधवा व निराधार स्त्रियांना शिधापत्रिका देण्यासंदर्भात 8 नोव्हेंबर 2000 जे आहे यावर्षी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या माध्यमातून हा महत्त्वाचा शासन निर्णय तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. आणि या शासन निर्णयामध्ये बघा, वेश्या, बालवेश्या यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची मुले त्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून अन्नधान्य त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याबाबत अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक, हा शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, अन्वय निर्णय घेण्यात आला आहे की याच धर्तीवर परित्यक्ता, विधवा, निराधार स्त्रियांना शिधापत्रिका मिळण्याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत त्यांची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी त्यांना खालीलप्रमाणे कार्यपद्धती अनुसरून रेशन कार्ड देण्यासंदर्भात सर्व काही नियम विचारात घेऊन कारवाई करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत. तर या ठिकाणी बघा, ज्या निराधार, परित्यक्ता किंवा विधवा महिला आहेत अशा ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडून अर्जासाठी फॉर्म भरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर प्राप्त झालेल्या अर्जानुसार त्यांच्या वास्तव्यातील जागेवर जाऊन अर्जातील पत्त्यानुसार त्या ठिकाणी ती राहत आहे किंवा नाही याची खात्री करायची आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या कार्डमधील नाव वगैरे रद्द करून घ्यायचं. हे सर्व काही नियम त्या ठिकाणी दिले आहेत. आणि हे जे पत्र आहे हे पत्र महाराष्ट्र राज्यपाल यांच्या सहीनिशी हे पत्र आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसलं असेल. आता हा मुद्दासुद्धा आपण क्लिअर करून घ्यावया की पूर्वीच्या कार्डावरील नाव रद्दाबाबत केल्याचं प्रमाणपत्र असल्यास त्यानुसार नवे कार्ड देण्याची कारवाई करावी. कार्डावर नाव असूनही कुटुंब प्रमुखाचे नाव वगळण्याची संमती नसल्यास अर्जदाराच्या विनंतीनुसार या बाबतीत अट शिथिल करून कार्ड देण्याची कारवाई करावी. कुटुंब प्रमुखाचे कार्डवरील त्यांच्या नावाची नोंद रद्द करण्याची कारवाई स्वतंत्रपणे करावी. पण त्यासाठी कोणत्याही स्थितीत अर्जदार, परित्यक्ता, विधवा, निराधार स्त्रियांचं नवीन रेशन कार्ड देण्यास विलंब करू नये. म्हणजे जरी समजा एखाद्या व्यक्तीच्या रेशन कार्ड नाव असेल आणि तो जर हमीपत्र देत नसेल किंवा संमत देत असेल तरीसुद्धा या ठिकाणी त्या निराधार महिलांना किंवा स्त्रियांना रेशन कार्ड द्यावं आणि कोणत्या प्रकारचा विलंब करू नये अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. आणि हा शासन निर्णयामुळे आपल्याला नवीन रेशन कार्ड मिळणार आहे. आता आपण बघणार काय, तर तुम्हाला रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे, पण मग तो पिवळा रेशन कार्ड मिळाला पाहिजे. या संदर्भात जो शासन निर्णय आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊया. आता तुम्हाला एक समोर शासन निर्णय दिसतोय 18 फेब्रुवारी 2009 साली. परित्यक्ता, निराधार स्त्रियांना तात्पुरत्या स्वरूपात BPLच्या पिवळ्या शिधापत्रिका देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलाय. आणि या शासन निर्णयामध्ये बघा, प्रस्तावेत नमूद केल्यानुसार, आता ही प्रस्तावनंतर तुम्ही वाचून घ्या, परित्यक्ता असेल, निराधार स्त्रिया असेल, नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत नसले
तरी म्हणजे तुमचं दारिद्र्यरेषेचं नाव नसलं तरीसुद्धा त्यांच्याकडे स्वयंपाकाचा गॅस आणि दुचाकी वाहन असले तरी त्यांना BPLच्या पिवळ्या शिधापत्रिकेचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत. हे मुद्दे सगळे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि सदर शासन निर्णय तुम्हाला अभ्यासूनच अर्ज करायचा आहे. आणि तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने अर्ज केला जातो तो अर्ज आणि हा शासन निर्णय हे दोन्ही शासन निर्णय त्याला जोडायचे आहेत. तुमचं आधार कार्ड वगैरे जोडायचं आहे आणि तुम्ही निराधार आहात याचा पुरावा म्हणजे मृत्यू दाखला मिस्टरांचा वगैरे लावा किंवा लग्न झाल्याचं नाही जे काय असेल ते तुमच्याकडे जे काय कागद असतील ते सर्व कागद जे डिवोर्सचे असतील ते सर्व कागदपत्र जोडून तुम्ही अर्ज सादर करू शकता. हे दोन्ही शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ते डाउनलोड करायचे आहे, त्याच्या प्रिंटआउट मारायचे आणि संबंधित योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. राज्यातील सर्व महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्याकारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.